औसेकर यूट्यूब चॅनलचा कार्यक्रम माझी गाडी माझा नेता। आजच्या या कार्यक्रमामध्ये मी निमंत्रित केलेला आहे लातूर शहराचे माजी महापौर श्री दीपक सूळ, ॲडव्होकेट दीपक सुळांना आपण सन्मानानं आपल्या गाडीत बसून मग नंतर प्रश्नांची सरबती करूया। आता थोडं सांभाळून बोलावं लागेल मला, कारण ते स्वतः वकील आहेत आणि पुन्हा महापौर आणि त्याच्यात पुन्हा अमित देशमुखांचे कार्यकर्ते। तर थोडं सांभाळून बोल बाबा औसेकर। असे जे काही कार्यकर्ते आहेत, म्हणजे यांना काय बी करता जरी म्हणलं तरी चालतं, असे हे कार्यकर्ते दीपक सूळ यांचा मी परिचय तुम्हाला करून देत आहे की लातूर शहरातलं एक उगवतं नेतृत्व आहे बंधू आणि भगिनींनो। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दीपक सूळ सर्व समाजात त्याचे मित्र आहेत, सर्व पक्षात त्याचे मित्र आहेत। अगदी नगरसेवक म्हणजे 25 वर्षापूर्वी माझ्याकडे दीपक सूळ माझं ज्यावेळेस रिगल कंपाऊंडमध्ये ऑफिसचा CD बनवायला माझ्याकडे ऑडिओ बनवायला आला होता, त्यावेळेसचा दीपक सूळ आजच्या दीपक सूळ म्हणजे प्रचंड प्रगती झालेली आहे। आणि हा दीपक सूळ आता नगरसेवक होता होता आता महापौर सुद्धा झाला। अशा अनेक पदं त्यांनी भूषवली आणि आदरणीय स्वर्गवासी विलासराव देशमुखांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीवर पडला आणि तिथून दीपक सूळनं कधी वापस नाही पाहिलं। तर दीपक सूळ साहेब, मी अल्पसा परिचय तुम्हाला दिलेला आहे। आता आमच्या दर्शकांना आपण नमस्कार करून आपलं एक छोटंसं बालपण ते नगरसेवक असं थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना 1-2 मिनिटात सांगा। सर्वप्रथम मी आपले आभार मानतो की तुम्ही माझी इंटरव्ह्यू घेण्यासाठी मला पात्र ठरवलं। मी 25-30 वर्षापासून मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय आणि या पक्षामध्ये येण्याचं एकमेव कारण म्हणजे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब। त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कामामध्ये एक वेगळी धमक होती आणि त्या धमक पाहून मी खरं पाहिलं तर काँग्रेस पक्षामध्ये माणसातला माणूस शोधायची, कलाकार शोधायची किंवा एखादा नेता शोधायची धमक विलासरावमध्ये होती, ती दृष्टी होती विलासरावांकडे। अगदी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की रस्त्यात विलासराव देशमुख साहेब चालत आहेत आणि त्यांच्या नजरेमध्ये एखादा जर कार्यकर्ता पडला तर त्याच्या चालीवरून, त्याच्या दिसण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून साहेबांना तो कार्यकर्ता काय म्हणणार आहे हे साहेब ओळखायचे 100। आणि त्याच्यातली काय धमक आहे ही आपला कार्यकर्ता कुठं फिट बसू शकतोय हे साहेबांना दूर। तुमची विलासरावजीची पहिली भेट दीपक? मी जेव्हा माझं एज्युकेशन संपलं पुण्याला LS लॉ कॉलेजमधून मी लातूरमध्ये आलो की सर्वप्रथम मी विलासराव देशमुख साहेबांना भेटायला गेलो आणि ज्या कॉलेजमध्ये आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब शिकले त्याच कॉलेजचा मी विद्यार्थी होतो आणि त्याचं एक वेगळं आकर्षण मला होतं की साहेबाला जाऊन कॉलेजमध्ये विलासराव शिकले आणि त्या कॉलेजमध्ये मी शिकतो आणि ते सांगण्यासाठी मी आदरणीय साहेबाकडे गेलो होतो आणि साहेबांनी तेव्हा माझ्या पाठीवर थाप टाकली आणि तुझ्यासारखे कार्यकर्ते राजकारणात आले पाहिजे, समाजकारणात आले पाहिजे आणि मग मी साहेबाचा कार्यकर्ता झालो। आता तुम्हाला सांगतो, मी सुद्धा एक 30-35 नाही जवळपास 40 वर्षापूर्वी विलासरावजी भेटलो होतो आणि मी त्यांना सांगितलं की साहेब, आता नंतर मी कार्यकर्ता कायमच झालो त्यांचा, की साहेब मला राजकारणात यायचंय। तर विलासरावजींनी मला स्पष्ट सांगितलं की तू राजकारणात येऊ नको, तुझ्या अंगात कला आहे, तू नेता बनवायचा प्रयत्न करू नको। मी म्हणलं मला नगरसेवक करा, तो सुद्धा होऊ नको, म्हणजे तू आडगळीला पडशील। तर तुला जर आयुष्यभर चांगलं जगायचं असेल तर तू राजकारणात पडू नको, तू नेता घडवू शकतोस, एवढी ताकद तुझ्यामध्ये आहे, हे विलासरावनी त्या काळी मला सांगितलं होतं। आणि विलासरावजींच्या आज खरंच श्रद्धांजली व्हायला पाहिजे, त्यांचं म्हणणं खरं ठरलं म्हणून मी आज सुखी आहे। सर्व पक्षात आपले मित्र आहेत, सगळीकडे आपले मित्र आहेत। तर दीपकजी, तर मुद्द्याला हात घालूयात। काय म्हणजे थोडंसं तुम्हाला वाईट वाटेल की मी जरा थोडी माझी मुलाखत कडक असते आणि मला याचं भान आहे की मी एका वकिलाशी बोलतोय, याचं भान ठेवून मी बोलतोय। काय किती दिवस गडीवरची हुजरीगिरी करायची आहे, किती दिवस अमित देशमुखांच्या हातचं बाहुलं बनायचं आहे, किती दिवस। आता म्हणजे आता प्रत्येक कार्यकर्त्याला आयुष्यात काहीतरी घडावं वाटतं, तर तुम्हाला का वाटत नाही की भैया आले की जायचं हार तुरे घेऊन, तेच भैया, तेच स्वीकार, तेच त्यांचं उसणं हसणं, तेच त्यांचं उसणं बघणं। आणि काय म्हणजे अमित देशमुख म्हणजे काही, आम्ही तर आमच्या कानावर एक भयंकर गोष्ट आली दीपक, 1 मिनिट मी बोलतो, पुन्हा तुझ्या हातात माईक देतो, की अमित देशमुखांनी पगारीवर कार्यकर्ते ठेवले की ज्यांना पगार आहे। हे कितपत खरं? हे लातूरच्या जनतेला गरज आहे सांगण्याची। आपले एकाच प्रश्नात 3 प्रश्न दडले, बरोबर।
की सर्वप्रथम किती वर्ष आणि किती काळ आपण गडीवरच भावलं बनायचं, हा पहिला मुद्दा मी तुमचा खोडतोय. आपण ज्या मंदिरामध्ये जातो, ज्या देवानं आपलं म्हणजे त्यांना देव म्हणलं तर आता तुम्हाला देव म्हणालो की मग म्हणता तुम्ही देवाची उपमा दिली काय. आपलं जो कल्याण करतो तो आपला देव, निर्माता म्हणजे देव असतो. आता मी विलासरावच्या आवाजावर कमवतो, तो माझा देव आहे. मग तसंच गडी म्हणजे आमच्यासाठी मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या दर्शनासाठी जाणं आणि तिथं आपल्या व्यथा मांडणं, आपल्या सोबत जे त्या मंदिरासमोर 4-5 नंदी आहे की त्या नंदीला शिवल्याशिवाय मध्ये प्रवेश मिळत नाही. खोटं आहे सर्वसामान्य. आता उलट झालंय, आमच्यासारखी कार्यकर्ते ओरडायला लागलेत, साहेब तुम्ही आमच्या वाड्यातली लोक डायरेक्ट बोलवता, आम्हाला कोणी विचारतच नाही. प्रश्न उलटा आहे आता आमच्यासारखे उगाच ओरडायला लागलेत, आमचं महत्व कमी झालं की काय, आमच्या वाड्यातली लोक सहज भेटायला लागलेत. उलटा प्रश्न आहे हा. आणि दुसरा प्रश्न आहे की तुम्ही म्हणालात की आता तिथंच किती दिवस आणि पुढे काही वाटचाल. तुम्ही प्रत्येक राजकीय माणसाला आयुष्यात काहीतरी बनावं वाटतं. दीपक अजून काय बनायचं राहिलंय. तुम्ही ज्या शाळेत तुम्ही शिकलो, तिथं तुम्ही प्रिन्सिपल झालो, तिथं तुम्ही हेडमास्टर, प्राध्यापक, हेडमास्टर झालो. आता त्या शाळेचं सर्वस्व तुमच्या हातात, जिल्ह्याचं नेतृत्व तुम्हाला दिलं. एक किंतु परंतु मनामध्ये विचार आणला नाही. आता सध्या आपल्याकडे काँग्रेसचं कोणतं पद आहे. मी सर्वच आहे काँग्रेसमध्ये. जे अमित भैया देशमुख साहेब आहेत ते मी आहे. नाही पण दीपक, आम्हाला माहिती तुमचा स्वभाव आक्रमक आहे. दरवेळेस निवडणुकीच्या तुम्ही देशमुखांना धमकी देता, मला महापौर पाहिजे नाहीतर मी पक्ष बदलाय. तुम्ही धमकी देऊनच पदं घेतली अशी लोकांची चर्चा करत. एक तुम्हाला सांगतो, आपण आपल्या आई बाबांना हट्ट करतो आणि हट्टापोटी आपण फार वेगळा आहे. मी कुठल्या तर पक्षात जाईन, राजहट्ट नाही, मी कुठल्या तर पक्षात जाईन, मी काहीतरी करेन, हे कधीच बोलणं नसतं. मी हा हट्ट करतो, साहेब मला हे पाहिजे, मी कॅलिबर आहे, माझ्यात ती धमक आहे. गेल्या विधानसभेला आपला आमदारकीला उभं राहण्यासाठी आपल्या काही लोकांनी गळ घातली होती. दीपक कितपत खरे आम्हाला सांगा. मला जरी इंटरव्ह्यू ऐकत असतील, मला ज्या दिवशी वाटेल, तुम्हाला ऑफर आली होती, मला ज्या दिवशी वाटेल, आमच्या कानावरती चर्चा आली होती की दीपकला काही पक्षांनी ऑफर दिली. मी काय म्हणतोय साहेब, मला जर आमदार व्हायचंय माझा नेता करेल ना. अहो नेता स्वतः आमदार व्हायचं बघतोय, तुम्हाला फक्त वापरे टाकून देणे, यूज अँड थ्रो असा उपयोग आहे आपला देशमुखाकडे. मी स्पष्ट बोलतो, जरा थोडा राग आला तुमच्या कार्यकर्त्याला हरकत नाही. तुमच्या कार्यकर्त्या तुमच्या अमित देशमुखांचा देशमुख परिवाराचा विलासराव गेले, विषय संपला. आता विलासरावबद्दल आम्हाला काही वाईट बोलायचं नाही. अमित देशमुखांचा दिलीपराव जो प्रकार आहे की प्रत्येक समाजातला एक कार्यकर्ता आधी तयार करायचा, त्याला वापरायचं, त्याचा यूज करायचा. हा सूळ गेला की दुसरा सूळ उभा राहतो, हा सूळ गेला की दुसरा उभा करायचा. म्हणजे प्रत्येक समाजातला एखाद्या कार्यकर्त्याला वापरायचं. जसं आज मोहित शेख काय, तो आयुष्यभर अडगळीत पडला, तो कधी मोठा होणार नाही. आता त्यांना आयुष्यभर त्यांना हारच घालायचे. अशा मुस्लिम समाजाची ती कहाणी, तुमच्या धनगर समाजाची ती कहाणी, अजून प्रत्येक समाजात ती कहाणी. म्हणजे एका समाजाविषयी मी नाही बोलत, प्रत्येक समाजातल्या कार्यकर्त्याला वापरा आणि टाकून द्या, यूज अँड थ्रो असं अमित देशमुख करतात. हे माझा मुद्दा खोडून काढत. सगळे प्रश्न तुमच्या प्रश्नात दडलेले आहेत, त्याचं उत्तर त्या प्रश्नात दडलेलं आहे की एखादा व्यक्ती एखाद्या मुद्द्याला पोहोचतो, तिथपर्यंत कोण घेऊन गेलं. आदरणीय अमितजी देशमुख साहेब असतील, दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या आशीर्वादानंच आम्ही एक वर्ग पुढे गेलो. आता माझी 10वी झाली, पुन्हा मी 10वीला का बसायचं. त्यांनी ग्रॅज्युएट, 11वी 12वी पोस्ट ग्रॅज्युएट. पक्षामध्ये तुम्ही इमानीद्वारे जेव्हा काम करताय तेव्हा दीपक सूळ एका पदावून गेला की दुसरा सूळ येईल, नाही तर तिसरा मधनं येईल, नाही तर किसवे येतील. ही पक्षाच्या मध्ये काळाची गरज असते. पक्ष मोठा होत असताना एका माणसावर कधी पक्ष मोठा होत नसतो, एका समाजावर पक्ष मोठा होत नसतो. दीपक सूळ म्हणजे सर्व धनगर समाज, मुईजबाई म्हणजे सर्व मुस्लिम समाज, विक्रांत गोजमंडे म्हणजे सगळं रेड्डी समाज, किंवा अजून खानापुरेताई म्हणजे सर्व लिंगायत समाज, असं नसतंय. त्या जाती धर्मामध्ये अनेक कॅलिबर लोक असतात, त्यांना त्यावेळेस न्याय देण्याची भूमिका तिथलं नेतृत्व करतंय. आणि आपल्यासारखे पत्रकार बांधव त्याला स्पर्धा समजतात. आणि आता दीपकला संपवण्यासाठी मदने आले, मदनेला संपवण्यासाठी सूळ, ही जी भाकड कथा लावलेली असते ना, हे स्वार्थापटी त्या जातीतले त्या नेतृत्वानं केलेल्या कहाण्या असतात. मी अनुभव घेतलाय की मी महापौर झालो, 25 वर्ष तुमच्याच मी स्टुडिओला आलो होता,
माझी रेकॉर्डिंगसाठी. होय. 25 वर्षातला आणि आजचा दीपक सूड पर्यंत आणलं कोण? प्रचंड प्रचंड फरक. मग कोण आणलं हे? माझे वडील, माझे पंजोबा, काय राजकीय माझी पिंड आहे? कसली पिंड नाही. एखादं हॉटेल, मी हॉटेल चालवायचो दयाराम रोडला, तिथून विलासरावजी देशमुख साहेबांनी उचललं आणि 25 वर्षामध्ये जसं यशवंत पाटलाला रेणापूरमध्ये त्यांनी उचललं की चांगला काय, तसं मला सांगा, मला त्या दयाराम रोडच्या हॉटेलमधून उचलून या जिल्ह्याचं नेतृत्व, या महापालिकेचा महापौर, प्रथम नागरिक, 5 वर्ष विरोधी पक्षनेता, सभागृह नेता राहिलो आणि आज सुद्धा तिथं मला जे पाहिजे ते मला सहज मिळतंय. आणि मग आपले पालकत्व ज्यांच्याकडे आहे तिथं आपण एवढी चांगली आहोत. मग तिथं नोकराचा प्रश्न आला का? त्यांनी आपल्या मुलासारखं, आपल्या भावासारखं आपल्याला सांभाळतात. आता दृष्टिकोन बदलला पाहिजे लोकांनी, की आपण कुण्या नजरेनं पाहिला पाहिजे. उगाच एखाद्या परिवाराला बदनाम करण्याचं हे षडयंत्र असतं आणि हे राजकीय लोकांनी केलेला हा प्रोपगंडा असतो. आणि अमित देशमुख असेल काय, आणि हे देशमुख परिवारांचे पिंड वेगळा आहे. कार्यकर्ते घडवणं, समाजामधले वेगवेगळे जातीपंथातले लोक घडवणं, कारखाना येतो. आणि कारखाना समजा आता एकदा माल काढलाय, बस झाला, आता कारखाना बंद करायचं, तो मग पक्ष थांबेल. दीपकजी, थोडस तुम्हाला डिस्टर्ब असं करतो की विलासरावजी नेहमी म्हणायचे की माझं मीठ चाळणे, तसं देशमुखांचं सुद्धा मीठ आळणी. देशमुखांच्या जीवावर जे मोठे झाले, जे महापौर पद भोगलं, अशा अनेकांनी देशमुखांना धोका दिला आहे. पहिला नंबर लागतो प्रदीप राठी, बरोबर. नंतर दुसरा नंबर लागतो विक्रम गोजमगुंडे, त्याला सुद्धा नगराध्यक्ष केलं, धोका दिला. पुन्हा नंबर लागतो बघा व्यंकट बेदरे, त्याला सुद्धा नगराध्यक्ष केलं, धोका दिला. पुन्हा नंबर लागतो अख्तर मिस्त्री, त्याला सुद्धा महापौर केलं, धोका दिला. पुन्हा नंबर लागतो सुरेश पवार, त्याला सुद्धा महापौर केलं, धोका दिला. आता तुम्हाला महापौर केलं, तुम्ही सुद्धा धोका देणार, हे 100% मी तुम्हाला सांगतो. माझ्या बाबतीत विलासरावांचं मीठ आळणी, साहेबांचं मीठ आळणी आहे की काय आहे यापेक्षा मी कसा घडलो आणि माझी जिम्मेदारी त्या परिवारासोबत, माझी इमानदारी, माझी लायबिलिटी, माझ्यावर असलेले संस्कार, हे मला तो परिवार सोडायला भाग पाडणार नाही. आणि मला जे राजकारणामध्ये पाहिजे होतं ते सर्व या देशमुख परिवाराने दिलं आहे. आता या लातूरचा महापौर झाल्यानंतर आपल्यासाठी दुसरं पद काय असणार आहे? बरोबर. आता प्रतिष्ठा पाहिजे. आता त्यांनी आपली पद निर्माण करून दिली, ते पद टिकवणं हेच आपल्यासाठी सर्वात प्रतिष्ठा दिली. दीपकजी, मला एक ठळक 2-4 कामं तुमची, की तुम्ही महापौर असताना मी हे निर्णय घेतले, देशमुखाला विचारून नाही, तुमच्या स्वकर्तृत्वानं ते कामं, 2-4 कामं सांगा विकास. लातूर मधला शादीखाना 2016 त्याला मंजुरी मिळाली आणि 2016ला टेंडर झालं. छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा असेल, बसवेश्वर कॉलेजच्या समोर जो बसवेश्वर महाराजांचा पुतळा आहे, तुम्हाला गोलई पासून ते आंबेडकर चौकापर्यंत जो डिवायडर, आणि हे तुमच्याच काळात झालं. 100%. बरं, 100%. आणि आज जे तुम्ही पाहताय देशी केंद्र शाळेच्या समोरला जो रस्ता आहे, तो सुद्धा 2016ला मंजुरी मिळाली. आणि जो लातूर शहराचा विकासाचा आराखडा तयार झाला, तो आराखडा सुद्धा 2016ला तयार झाला. आज जी तुम्हाला थोडंफार स्वच्छतेचे कामं दिसतात, पोकलेन दिसतात, ह्या गाड्या घोड्या दिसत आहेत ह्या स्वच्छतेसाठी, तो आराखडा 2016. पूर्ण 5 वर्ष मिळाले का? नाही, मला फक्त 12-14 महिने मला महापौर म्हणून काम करता. त्या 14 महिन्यात 14 महिन्यामध्ये लातूरमध्ये खूप काही करता आलं. आणि आदरणीय अमितजी देशमुख साहेब असतील, दिलीपराव देशमुख साहेब असतील, तुम्ही काय करताय, तुम्ही काय करणार आहात, त्यांना तुमच्या कारभारात हस्तक्षेप असतो का? 100% चुकीची गोष्ट आहे. बाहेर असं लोक म्हणतात की त्यांच्या परवानगीशिवाय तुम्हाला काहीच करता येत नाही, म्हणजे तुम्ही घरगड्यासारखं त्यांनी आपलं तुमचं लेटर पॅड त्यांच्या ताब्यात असतात. हे खोटं आहे. त्यांचं एकच म्हणणं असते की तुम्ही जे काम करताय ते आम्ही काम करतोय असं लोकांना माहिती आहे. तुमच्या हातातनं चूक झाली, लोक तुम्हाला विसरून जातील, पण तो आम्हाला विसरत नाही. कारण त्या खुर्चीवर कोण बसवलंय? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं बसवलंय. कुणाचे विश्वासू म्हणून बसवलंय? आदरणीय साहेबांचे विश्वासू म्हणून. मग साहेबांच्या विश्वासाला तडा जायला नाही पाहिजे असं तुम्ही काम करा. त्याचे एकच वाक्यात उत्तर असते, तुम्ही कुठं काय करायचंय, कसं करायचंय, आणि माझ्याकडे विचारून केलं पाहिजे, मी म्हणेल तसं केलं पाहिजे, हे साफ खोटं. पण दीपकजी, विलासरावजींच्या नावाचा जो रोड आहे, म्हणजे मेन रोडच्या मागचा केंद्र शाळेसमोरला रुळाचा रोड दिशेत, त्याला विलासराव देशमुखांचं नाव दिलेलं आहे. प्रचंड दुरावस्था आहे त्या रोडची सध्या. विलासरावने अत्यंत प्रयत्नानं तो रोड तयार केला
PWD कडे तो हस्तांतरित करायला लावला. त्याच्यातून कितीतरी कोटी रुपये आतापर्यंत खर्च झाला. पण तिथं सध्या डुकरांचं साम्राज्य, घाणीचं साम्राज्य, कचरा, वेश्या व्यवसाय, दारूचे अड्डे, काय नाही ते उद्योग त्या रोडवर आहेत. साहेबांचा रोड आहे तो. अगदी हा एक सगळ्यात मोठं अपयश आहे काँग्रेसवाल्यांचं की त्या रोडची कधी तुला, कारण त्या रोडला त्या तिथल्या एखाद्या वाल्मिकी नगरच्या कॉलनीत माझं घर आहे. त्यामुळे नक्कीच मला त्याविषयी बोला वाटतं. देशी केंद्र शाळेचा समोरला जो रस्ता आहे, राजस्थान शाळा ते आपले छत्रपती शिवाजी महाराज चौक, बरोबर, याला 10 कोटी रुपये साहेबांनी पैशाची तरतूद केली. त्या अकाउंटला पैसे टाकले, टेंडर झालं. तुम्ही एक लक्षात घ्या, तो रस्ता जेव्हा ती फ्लायओव्हर होता त्याला तोडून त्या रस्त्याची लेवल जी आहे अप डाऊन आहे, नैसर्गिक आहे ते खालीवर, आणि त्याच्यावरती गुत्तेदाराला, ठेकेदाराला काम करणं सोपं नाहीये. उगा कुठेतरी 4 पदरी रस्ता करायचंय आणि निघून जायचं, हे ते भाग, त्याच्यातला तो भाग नाहीये. ते त्याच्याकडे लक्ष नाही म्हणून असं डिवायडर मध्ये आता कचरा डिवायडर मध्ये टाकला जातो. गेल्या झाडं नाही तिथं, कचरा बघायला लोक येतात. गेल्या टप्प्यामध्ये जेव्हा आदरणीय अमित देशमुख साहेबचा दौरा होता तेव्हा त्या रस्त्यावरती जाऊन पाहणी करून सर्व गुत्तेदार, त्या साईडवर काम करणारे इंजिनियर, कर्मचारी सगळ्यांना बैठक घेऊन तिथं काम चालू आहे. आज तुम्ही बघा, तुम्ही छत्रपती शिवाजी चौक, महाराजांच्या चौकापासून खोदकाम झालेलं आहे. एक टप्पा संपला, दुसऱ्या टप्प्याचं काम आहे. काम खूप मोठं आहे आणि देखणं काम आहे, आणि ते लातूरचं टायटल आहे, आणि त्याला छान बनवावं, काहीतरी वेगळं कल्पना आहे. तिथं वायफाय आहे, तिथं बसायची व्यवस्था आहे, सायकलिंगची व्यवस्था आहे तिथं, म्हणजे सगळं स्वप्नात झालं. सध्या स्वप्नात नाही, तिथं काम चालू आहे सध्या. बटन दाबल्यानंतर लाईट लागत नसते. आता काय झालंय, आता उमेदवार जास्त झाले समोर, प्रत्येकांची स्पर्धा काढली. मी काहीतरी करतोय दाखवण्यासाठी, कुठंतरी जायचंय, 4 फोटो काढायचं, हे चालत असतं. हे त्याला खत पाणी सुद्धा आम्ही घालत नाहीये. आम्ही आमचं काम चांगलं करतोय, परिपक्व करतोय आणि निष्ठेनं करतोय, आणि त्याच्या कामामध्ये व्यवस्थितपणा येण्यासाठी म्हणून थोडा जो कालावधी लागतो, आणि ज्या टेंडरमध्ये काळ दिलेला आहे त्या टेंडरच्या कालावधीच्या आत ते काम होईल ना. कंडिशन आहे त्याच्यामध्ये, किती महिने किती वर्षामध्ये तुम्हाला ते काम कम्प्लीट करायचंय. बरं, हे विकासाचं झालं. दीपक, थोडं मनोरंजन करूया मुलाखत. बरोबर, लालासाहेब देशमुखांनी आमच्या मुलाखतीत सांगितलं की अमित देशमुख पुष्पगुच्छ आमचा स्वीकारतात आणि दुसऱ्याकडे बघून हसतात. उसनं अवसान आणतात हसण्याचं किंवा टाळण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मी तुझ्या नाराज आहे असं दाखवतं की पुष्पगुच्छ तुमचा घ्यायचा आणि त्याच्याकडे बघून हसायचं. काय हे स्वभावाला तुम्हाला कसं वाटतं? म्हणजे अमित देशमुखांचं वागणं बरं नव्हतं असं वाटतं? तुमचा नेत्यावरती किती विश्वास आहे, तुम्ही जसं पाहाल तसं रूप दिसत असते. माझा जर दृष्टिकोन छान असेल ना तर त्याच्यामध्ये मला चांगुलेपणा दिसेल. आता मी पुष्पगुच्छ देतोय, माझ्या जवळ दीपक आहे, तो मला तर पुष्पगुच्छ देतोयच, मग ती आजूबाजूला इतर लोक थांबलेले असते, ते बघत असतात, आणि त्यांच्याकडे जर नाही पाहिलं तर मग उलटा प्रश्न काय असेल, साहेब जे बुके देतात त्याच्याकडे पाहतात, आम्ही वेड्यासारखे पाहत राहतो, आमच्याकडे बघत सुद्धा नाही. आता अमित देशमुखाची ती वकिली करायला मला आनंद वाटतो, चांगली गोष्ट आहे. पण खरं सांगू का, ज्येष्ठांचा मान ठेवत नाहीत अमित देशमुख, असं ज्येष्ठच म्हणतात. मी काय अजून एवढा ज्येष्ठ झालं नाही, आमचा मानाचं काय गेला उडत, पण एक ज्येष्ठ लोक सांगतात की तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तर बाबळगावला तुम्ही एक वेळेस येऊन चहा घेऊन जा. तुम्हाला नाही भेट देत नाहीत भेट. मी एक प्रयत्न केला लोकसभेत त्यांची एक सोबत भेट घ्यायची, तर मला 2-3 तास मीटिंगला बसवलं आणि नंतर बाहेर येऊन सांगितलं सगळे खाली जावा, मला एकाला प्रायव्हेट भेटायचंय. ते कोण आलता प्रायव्हेट मी नाव नाही सांगणार ओपन, पण हे असं अमित देशमुख वागणं बरं नव्हतं असं वाटतं तुम्हाला? मला सांगतो, तुम्ही तिथं जेव्हा याल ना, तुम्हाला दररोज किती लोक सहज भेटतात, सहज भेटतात. हे तुम्ही पहिल्या सुरूच ऐकतो मी तुमच्या. तुम्ही या, तुम्हाला मी काय तुम्हाला तिथला व्हिडिओ काढून पाठवतो तुम्हाला. तुम्ही सीसीटीव्ही घ्या, तुम्ही बघा कार्यकर्त्यांची काय गप्पा छप्पा असतात. जेव्हा सिनियर लोक येतात, आदरानं साहेब बोलत असतात आणि कुणाचा रिस्पेक्ट करत नाही, असं एक बी उदाहरण सापडत नाही. आता ज्याचं काम नाही झालं ते चाल. आता आमचं काय काम पडायचं, तुमचं काम नाही. तुम्हाला काही इंटरव्ह्यू पाहिजे असते, तुम्हाला मसाला पाहिजे असतो, तेव्हा साहेबांची अडचण होते. आपण नसलेला मसाला का द्यावा, म्हणून कदाचित तुमची भेट टाळली असावं. कारण तुम्हाला इंटरव्ह्यू देणं, बद्दर साहेबांना तुम्हाला इंटरव्ह्यू देणं ही सहजता नाही. आणि त्यावेळेस साहेबांना वाटलं असेल की आता यांना मला काहीतरी मसाला पाहिजे आणि उगाच आपण
मसाला देऊन वाद कशाला निर्माण करावा, म्हणून कदाचित साहेबांनी तुम्हाला टाळलं असावं. नाही तर पत्रकारावर जेवढं प्रेम आहे साहेबांचं, आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर सुद्धा तेवढं प्रेम नाही. ठीक आहे, हा विषय आपण आता अजून एकदा भेटून बघतो. दिली भेट तर मी युट्यूब मध्ये सांगतो माझ्या की अमित देशमुखांनी मला भेट दिली 100%. आणि याचं श्री आमच्या दीपक सिवळला जाईल. तर मग आता मी एकदा आमच्या दीपकचं म्हणणं आहे की मी भेटून घ्यावं. मी भेटून घेतो दीपक, काही प्रॉब्लेम नाही. आम्हाला काय, आम्हाला काहीच पक्ष नाही, जात नाही, पार्टी नाही, धंदा नाही, झेंडा नाही, काही नाही. हे आमचं सगळं आता वयाच्या 63व्या वर्षी करमणुकीचा कार्यक्रम चालतो. तुमच्या आणि देशमुख परिवारामध्ये आम्ही बोलू शकत नाही. तुमच्या आणि त्यांचे काय नाते पत्रकाराचे ते मला चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे मी तुमच्या दोघांमध्ये भाष्य करणं चुकीचं ठरेल. दीपकजी, आता लोकसभेची निवडणूक झाली, तुमचा डंका वाजला आणि मी 3 महिन्यापूर्वीचे माझे व्हिडिओ काढून बघा. मी पहिल्या इंटरव्ह्यू सांगितलं होतं की अमित देशमुखांनी लढाई जिंकलेली आहे आणि त्यावेळेस मी भाजपला सावधही केलं होतं की उमेदवार त्वरित बदला, नाहीतर तुमचं श्रंगारे टिकणार नाही, ह्याची आम्ही खात्री दिली होती. आता कदाचित आमचं 40-50 वर्षापूर्वीचं हे पश्चात राजकारणाचा अनुभव असेल, आम्हाला तावा तो जाणवला असेल, किंवा कोणी म्हणतो तू बामोने म्हणून तुझ्यात शक्ती बिकती काही नाही. मी फक्त सर्वे केला, अंदाजा केला की श्रंगारे पडणार. श्रंगारे पडले. म्हणजे इव्हन त्यांच्या प्रवक्त्यांनी, केशव उपाध्यांनी माझं अभिनंदन सुद्धा केलं. म्हणले तू काय ज्योतिषीत का म्हणले मला. मी ज्योतिषी नाही, मी फक्त एक अभ्यास करून तुम्हाला बोललो आणि ते खरं निघालं की श्रंगारे पडले, काळगे निवडून आले. काळगे सुद्धा आपले मित्र आहेत. काळगेंचं कारकीर्द 5 वर्षे राहावी. पण दीपक, तुम्ही एक वकील आहेत, तुम्हाला सांगतो की काळगेंचं हे जे जात प्रमाणपत्र आहे ते अवैध आहे. कारण त्यांच्या चुलत बहिणींचे काही प्रमाणपत्रावर जंगम आहे आणि ह्यांच्या याच्यावर खाडाखोड करून जंगम माला केलेले कंसात. ते कितपत टिकल तुम्हाला, हा प्रश्न मी तुम्हाला विचारण्याचं कारण, एक वेळ तुम्ही एक वकील आहात, ऍडव्होकेट आहात, तुम्ही महापौर कार्यकर्ता आहे नंतर, पण अगोदर तुमचा जो मूळ पेशा आहे वकिलीचा, काय वाटतं. पण मी बळवंतला हा प्रश्न विचारला, तर तुम्हाला काय वाटतं की हे टिकेल का. हा प्रश्न न्यायालयामध्ये आहे. बरोबर आहे. माझा अभ्यास जो सांगतो, डॉक्टर झाले, होय, व्हॅलिडिटी आहे. होय, मला वाटतं कदाचित जी व्हॅलिडिटी झाली सर्व तपासण्या करूनच झाली असतील. आणि 100% सांगतो डॉक्टर काळगे साहेबांचं, कारण अमित देशमुख ज्यावेळेस तिकीट देतात, ज्यावेळेस अमित देशमुख इंटरेस्ट घेऊन एखाद्या काहीतरी अभ्यास करून प्रश्न तिकीट देण्यापूर्वीही निर्माण झाला होता. साहेबांनी त्याचा अभ्यास करूनच हे उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे. आणि आता निवडून आल्या सहज कुठल्या घोड्यावर आम्ही देशून पैसे लावणार नाही, हे आम्हाला खात्री आहे पूर्ण. त्यांनी चुकीच्या गोष्टीला तिथं वावर नाही आणि ते स्वतः चुकीचं करतच नाही. आणि काळगे साहेबांचा जो विषय आहे जात पडताळणीचा, जात पडताळणी कमिटीनं ते त्रिसमितीनं त्याचं व्हॅलिडिटी केलंय. त्याच्यामुळे आता लोकांना काय असतंय, 5 वर्ष मी काहीच करू देणार नाही त्यांना, हे उगं आपलं दिशाहीन करण्याचं उगं काहीतरी. कवेकरला विलासरावांनी 5 वर्ष काहीच करू दिलं नाही. दररोज औरंगाबादला दशम्या घेऊन कवेकर जायचे आणि म्हणजे त्यांना मुंबईत जाऊच दिलं नाही मंत्रालयात. तसा देशमुख परिवार फार हुशार आहे. तर तसं काय एखाद्या काळग्याचं होऊ शकल, कारण न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, काही होऊ शकतं. शेवटी न्यायालयाला प्रविष्ट असल्यामुळं दीपकजींना मर्यादा यायला लागली त्या विषयावर बोलायला, हे आम्ही समजून घेऊ शकतो. आता दीपकजी, तुमच्या अमित देशमुखांसमोर तगडं आव्हान आहे. अर्चना पाटील चाकूरकर शिवराज पाटलांच्या सुनबाई कशी टक्कर देणार. आपण जो या ठिकाणी विषय काढताय, आदरणीय शिवराजी पाटील चाकूरकर साहेबांच्या सुनबाई, हे जरा थोडस शब्द विचलित करण्यासारखं आहे. ते कुणाच्या सून आहेत यापेक्षा कुण्या पक्षाचं ते नेतृत्व करतात. नेतृत्व आणि पक्ष याच्यात लढाई होणार आहे. शिवराज पाटील साहेबांच्या विरोधातली लढाई नाहीये. आदरणीय शिवराजी पाटील चाकूरकर साहेब हे पक्षासोबत निष्ठावंत आहेत आणि पक्षासोबत राहतील. राहिला प्रश्न ताईंचा, ही लोकशाही आहे. शिवराज पाटील साहेब जर स्टेजवर आले, तुम्ही किती जरी शिवराज पाटलांचे फोटो लावले, जर शिवराज पाटील अर्चनाताईच्या स्टेजवर आले, तुमच्या फोटोला काही अर्थ नाही. दीपक पाटील साहेब स्टेजवर आल्यानंतरचा गोष्ट आहे ना. ते पाटील साहेब पहिले स्टेजवर यायला तर हवेत ना. आणि तत्ववादी माणूस आहे तो, निष्ठावंत मनुष्य आहे तो. अख्खा देश हल्ला, परंतु ते ते मोदी भक्त आहेत. ते मोदी भक्त नाहीयेत, ते विचारांचे भक्त आहेत. विचारवंत माणसाला पक्ष नसतो आणि नेता नसतो. ते त्यांची वेगळी, तुम्हाला पूर्णपणे खात्री ते काँग्रेसच काम करतील. ते काँग्रेसचं सुद्धा नाही काम करणार, विचारांचं काम. त्यांनी विचार स्वीकारलाय काँग्रेसचा.
आणि ते विचार जपण्याचं काम करणारी व्यक्तिमत्व आहे. आणि ते काँग्रेस पक्षाचा विचार आहे शिवराज पाटील चाकूरकर साहेब म्हणजे. आणि पक्ष जात असतात येत असतात, परंतु तो विचार आहे म्हणतो, विचार कधी बदलत नसतात. म्हणून पाटील साहेबांवर आम्हाला 100%. मी अर्चनाताईंना एवढंच विचारलं, मला अर्चनाताई अमित देशमुख प्रचंड पैसेवाला माणूस आहे, त्याला तुम्हाला टक्कर द्यायची तुमची तयारी आहे का? तर अर्चनाताई माझी तयारी आहे. राजकारणामध्ये पैशाचा विषय येतो कुठे? लातूर पैशाशिवाय तर काहीच हालत नाही. लातूर आहे. कार्यकर्त्यांना पैसे दिल्याशिवाय कार्यकर्ते घराच्या बाहेर पडत नाही. असं नाही. तुम्ही मतदारांना पैसे दिल्याशिवाय मतदार मतदानावर होत आहे. ही लातूरची माता जनता आहे ना, पैशाला भुकेली नाही. दीपक सुळजी, तुमच्याकडे सुद्धा काही वार्डाची पैसे वाटपाची जबाबदारी होती, आमच्याकडे माहिती आहे. मी तुम्हाला सांगतो, अशी लातूर शहरामध्ये कधीच पैसे वाटप होत नसतात. हे उगा हवा हवाई आहे. विचारांची देवाणघेवाण जोरात होते लातूरमध्ये. आणि त्या लातूर हे बौद्धिक शहर आहे, विचारांच्या देवाणघेवाणवर लातूरची लढाई होती. आणि डॉक्टर काळगे साहेब, आता डॉक्टर काळगे साहेबांकडे पैसे बघा, सरंगारे साहेबांकडे पैसे बघा, पैशाचा विषय होतच नाही. आणि राहिला प्रश्न तुमचा की अर्चनाताई उद्याच्या विधानसभेला उभा राहतील, असं आमचा अंदाज आहे की नाही. का बरं उभा राहणे? पक्षाचा प्रवक्ता नाही, ते का उभा राहणे? लोकशाही आहे आणि राष्ट्रीय पक्ष आहे भाजपा. आणि त्यांनी काय बाबा ताई उभारल्या नाहीत म्हणजे काय इथलं लातूर अमित भैयाला सोडून देणार असं नाही. ते नाही तर कोणी ना कोणी उभारणार आहेत. आणि अर्चनाताई उभारल्या तर लोकशाही जिवंत ठेवण्याचं एक चांगलं काम या लातूर शहरातनं होतंय. आणि ताई उभारल्यानंतर समोर कसं जायचं आणि काय विषय असतील हे सगळं पक्षाकडे त्याचा लेखा. मी शिवराज पाटील चाकूरकरांशी 2 तास चर्चा केली आणि त्यांना मी स्पष्ट विचारलं की म्हणलं पाटील साहेब, डॉक्टर काळगी खासदार झाले, त्यांना आशीर्वाद दिला का? त्यांनी सांगितले मी आशीर्वाद नाही देऊ शकत. म्हणलं का? तर त्यांनी सांगितलं की ही जागा ही दलित समाजासाठी राखीव आहे. यात तुम्ही दलित कुठे आहात? तुम्ही कशाहून दलित समजता? तुमचं राहणीमान काय, तुमचा वावर काय, तुमचं जीवनमान काय, हे दलित आहे का? हा सगळा अभ्यास पाटील साहेबांनी सांगून टाकलं की यांनी डॉक्टर काळगे 2दा गेले होते मला आशीर्वाद द्यावून. शिवराज पाटील साहेब म्हणले मी तुमचं समर्थन करू शकत नाही, कारण मी तुम्हाला दलित समजणार नाही. कारण हा जो तुम्ही दलितावरचा अधिकार आम्ही देशमुखांना काढून घेतला आणि आता सगळ्यांना सांगत सुटणार बघा आम्ही लिंगायताचा खासदार केला, आता मला मतदान करा. पण लिंगायत समाज एवढा हुशार आहे, त्यांनी काय करायचं लोकसभेला केलं, जे आता विधानसभेत करायचं लिंगायत समाज करणार आहे हे 100% खात्री आहे. काय आणि आता दलित समाज आहे तुमच्यावर नाराज झालेला आहे, कारण तुम्ही त्यांच्या तोंडचा घास काढला, शंगारेला पाडलेले. त्यामुळे आता याच्यावर तुम्ही आता काय पर्याय काढणार? एक सांगतो तुम्हाला, हे वकील आहे म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतो. लोकसभेची निवडणूक सर्वोच्च संसदेची निवडणूक आहे. तिथं जातीचे समीकरण, जातीचा प्रश्न, जातीचे उमेदवार हा विषय गौण आहे. एक बुद्धिजीवी सुशिक्षित लातूरला समाजात ऐका तुम्ही माझं सुसंस्कृत व्यक्तिमत्व असलेलं आणि डॉक्टर बाबासाहेब योगदान आहे काळगेंचं सांगतो तुम्हाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याची घटनेत तरतूद केली त्या जाती धर्माची, त्याला तुम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये आता पाटील साहेबांनी काय बोलले असतील काय आम्हाला सांगा. काळगेंचं सामाजिक काम काय? जेव्हा आपण काळगे साहेबांचं सोशल काम पाहाल पक्ष सोडून, आता काळगे साहेबांचं पक्षातलं काम विचाराल मला? नाही, आम्ही पक्षच नाही. आम्ही तुम्हाला त्यांनी जे त्यांच्या क्षेत्रामध्ये सोशल काम केलं, डॉक्टर म्हणून पैसे घेऊन काम करतात. परंतु डॉक्टर काळगे साहेबांचं शहरामध्ये नाही जिल्हाभरामध्ये एक सिंगल तुम्ही कुठे तक्रार नाही की पैशाशिवाय ते काम करत नाहीत. पैसे दिले तरी काम फुकट नेट तपासत ते कुणाला नाही, असं चुकीचं आहे. माझ्या वार्डातले ते माझ्या वार्डात हॉस्पिटल आहे, मला असे 100 उदाहरण आहेत माझ्या समोर की गेले तर तिथं पैसे नसताना सुद्धा त्यांनी तपासणी करून काही कित्येक ऑपरेशन केलेत. अशी बुद्धी त्यांना मिळावं ही अशी बुद्धी आहे त्यांची. म्हणूनच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने त्यांना तिकीट दिलं आणि लोकांनी ते स्वीकारलं आणि ती 286 वजा करून 68,000ची लीड. काळगेंना तुम्हाला कुठे नाही सांगत, स्वतःचा प्रोग्राम सुद्धा आखायची परवानगी नाही. आधी अमित देशमुखांचा दौरा पाहावा लागतो, त्यांच्या मागे त्यांना फिरावं लागतं खासदारांना, आमदारांच्या मागे. हे इतकी वाईट परिस्थिती सध्या लातूरच्या आता बाहुलं झालेले आहेत ते देशमुखांचे. एक लक्षात घ्या तुम्ही, थोडस विचाराची धारा आपण जाऊ द्या की लातूरमध्ये आमदार फिरतोय लोकांचे प्रश्न ऐकण्यासाठी, विविध कार्यक्रमामध्ये जाण्यासाठी, आणि खासदार म्हणून त्या ठिकाणचं जर काळगे साहेबांना निमंत्रण असेल तर काळगे साहेबांनी तिथं अमित देशमुख आहेत म्हणून जाऊ नये, किंवा
आता एकमेकाचे ते सहकारी आहेत आणि ते जर सहकारी एकमेकाचे आहेत आणि दोघं मिळून जर कुठल्या एखाद्या प्रोग्रामला जातात किंवा कुठल्या एखाद्या कामाची पाहणी करतात, ह्यात चुकीचं काय? कारण दोन्ही एकाच पक्षाची एकाच विचाराची व्यक्तिमत्व आहेत आणि त्या दोघांच्या विचारातनं लातूरचा विकास घडणार आहे. आता या देशामध्ये लातूरच्या जिल्ह्यासाठी काय योजना असतील, काय आखायच्या योजना आहेत, कुठून पैसे काय आणायचे लातूर विकासासाठी, ते डॉक्टर काळगे साहेबांसोबत चर्चा करणे, लातूरचे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न दाखवणे, हे त्यांच्या सोबत फिरणं. नाहीतर तुम्ही उद्या म्हणाल ते एकटे फिरायला लागले, बघा डॉक्टर काळगेंचं काम संपलं, निघाले देशमुखाला सोडलं. आम्ही तर शोधतच आहोत कधी एकटे फिरतो. ते एकटे जरी फिरले आणि ते साहेबांसोबत जरी फिरले तर ते एका नाण्याची दोन बाजू आहेत आणि त्याला तेवढीच. एवढा विश्वास तुम्हाला? मला विश्वास आमच्या नेतृत्वावर कारण डॉक्टर काळगे साहेबांवर सुद्धा, कारण मी खूप फिरलो त्यांच्यासोबत या इलेक्शनमध्ये. बरं वकील साहेब, आपण नक्कीच कौतुक करूया डॉक्टर काळगेंचं, काय विशेष नाही. फक्त मला आता एक सांगा की देशमुखांची जी घराणेशाही आहे त्याच्या बाबतीत तुम्हाला कधी राग येत नाही का? मला सांगा. काय घराणेशाही? दोघं भाऊ आमदार, सगळ्या कारखान्यावर त्यांचेच घरातले लोक, बरोबर आहे. सगळे बँकेवर सुद्धा आता धीरज देशमुखच का? तिथं दुसरं कोणी तुम्हाला मिळालं नव्हता का? बरोबर आहे. मार्केट कमिटीला एक शेतकरी सोडून एखाद्या आपण ललितबाई शहाला 7 वर्ष तिथं बसवलं. म्हणजे तुम्हाला देशमुखांना फक्त आमची उजरीगिरी करणारा, आमची लाचारी करणारा, आमच्या पुढे गोंडा गोळणारा एवढ्यालाच फक्त खुर्च्या द्यायच्या, बाकीच्या नाही. मग मला सांगा, तुम्ही तर तिथं आता आम्ही ज्या वेळी कधी बाबुळगावला फोन केला तर दीपक सुविधा आहेत म्हणून आम्हाला सांगतात. आता मग तुम्हाला काहीतरी अपेक्षा आहे का? काय आपलं मोठं पद मिळेल किंवा आता काहीतरी आपल्याला मोठं चान्स मिळणार आहे किंवा आता पुढे आपलं एका प्रश्नात मी 2-3 प्रश्न घेतोय मग मुलाखत आपल्याला संपवायची आहे. पुढे तुमचं काय विजन आहे? पुन्हा तुम्हाला निवडणुकीला उभं राहायचंय का? या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला एकदा सांगून टाका. तुमचे प्रश्न असे की डीसीसी बँकेवर देशमुख परिवारच का? देशमुख कुटुंबांचे 2 आमदार का? त्यांनीच ते का? हे फक्त देशमुख परिवारांच्या संबंधातच घडतंय का? राणे साहेब आहे, त्यांचे मुलगा आहे, त्यांची कुटुंब आहे. तुम्ही इकडे बीडला जावा, आपले मुंडेताई आहेत, धनु मुंडे आहेत, त्यांची सिस्टर होती, वडील होते. फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आले, त्यांचे वडील खासदार होते. आता तुम्हाला आता एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत, त्यांचा मुलगा खासदार आहे. हे सगळं तुम्ही पाहिल्यानंतर फक्त तुम्हाला देशमुख परिवारच दिसतो. कारण काय? देशमुख परिवार हा ऐकून घेतोय, त्यांच्यात एक वेगळे संस्कार नाही. हे लातूरचं राजकारण तुम्हाला ह्याच्यापूर्वी धीरज देशमुख साहेबांपूर्वी काकडे साहेब होते, तेव्हा तुम्ही बनाला नाहीत. त्याच्यापूर्वी कोण होतं, त्याच्यापूर्वी कोण होतं, तुम्ही त्याचा इतिहास काढा. कधीतरी नंबर देशमुख परिवाराचा लागतो आणि देशमुख परिवार केव्हा त्या पदावर जाऊन बसला की काही गोरगरीब लोकांची कामं तात्काळत पडली असतील, हे आपल्याला फास्ट करायचंय. आता तुम्ही आमदार झालात, तुम्हाला लोकांची प्रश्न माहिती आहेत, आर्थिक शेतकऱ्यांची नाडी माहिती आहे, मग तुम्ही तिथं बसून प्रश्न जर मिटत असतील 5 वर्षाला एकदा चक्कर लावतो त्यांची सुरू होते. पाहुणे आम्ही देशमुख फिराली की समजायचं निवडणूक जवळ आली. लोक कंटाळले होते मध्ये मध्ये, एवढे साहेब चक्रा मारत होते. आम्ही सुद्धा म्हणाल साहेब किती रोज उठले की आहात तुम्ही, कारण आम्ही स्वतः जायचो ना. आणि तुम्ही एक सांगा, मग लातूर मध्ये जर आम्ही भैया कायम राहिले, काय काम नाही हो, लातूर मध्येच बसून राहते, कधी मुंबई यांना माहितीच नाही. म्हणजे मुंबईमध्ये जाणे, इथं बसून सुद्धा त्यांचे उद्योग, व्यापार उद्योग, इथं बसून सुद्धा त्यांचे उद्योग होतात. काय हे जाऊन कुठल्या दुकानात बसत नाहीत किंवा कारखान्याचा चावी, लॉकची चावी यांच्याकडे नसते. सगळे कारखाने सगळे कारखाने इथं आहेत, ते मुंबईला जातात. ती विधान परिषद, विधान भवन, महाराष्ट्राचं सगळे ऑफिस तिथं आहेत. आपण विषय चेंज करू दीपक. कचऱ्याचा जो सध्याचा इश्यू लातूरचा फार भयानक आहे. म्हणजे त्यात सुद्धा राजकारण सुरू आहे. काय प्रश्न काय बरोबर? कचऱ्याचं तुम्ही काही मार्गी लावणार आहात का नाही? कचऱ्याचं सर्वप्रथम कचऱ्याचं टेंडर दिलं कोण, कुणाच्या काळात दिलं गेलं, हा पहिला मुद्दा आहे. आणि जेव्हा दिलं गेलं त्याची सर्व तपासणी काल धुतेकरांनी सांगितलं की हे आम्ही देशमुखचं अपयश आहे. त्यांनी विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडला, विधानसभेमध्ये, म्हणजे हे तुमचं अपयश आहे. हे कितपत खरं आहे? जेव्हा लातूरच्या प्रशासनाला साहेबांनी सांगून थकले, त्याच्यावर काहीच कारवाई होत नाही का? आमदारचं ऐकत नाही इथले अधिकारी? ऐकतात, परंतु जेव्हा एखादा प्रश्न सांगून मिटत नसतो तर ते कुठल्या सभागृहाचे सदस्य आहेत? विधानसभेचे. मग प्रश्न कुठं मांडला पाहिजे त्यांनी? लातूरच्या महापालिकेमध्ये. अहो, लातूरचा आमदार हा महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य आहे आणि त्यांचं डायस हे विधानसभा आहे.
आणि मग त्यांनी तिथं, मग आता उद्या तुम्ही म्हणाल एवढा कचऱ्याचा प्रश्न आहे, त्यांनी ज्या विधानसभेमध्ये त्यांचा साधा प्रश्नाचा उल्लेख सुद्धा केला नाही, म्हणून त्यांनी तिथं उल्लेख केला, तिथं दखल घेतली आणि पुढे प्रोसेस काय पुढे काय मार्गी लागलं का? आता कोर्टानं आदेश दिलाय. जे लोक ठेकेदार या प्रोसेसच्या विरोधात गेले, कोर्टानं त्याच्या विरोधामध्ये निकाल दिलाय आणि ती प्रोसेस लवकर होईल. आणि लातूरच्या स्वच्छतेचा विषय हा आम्ही देशमुखचा स्वतःचा विषय आहे आणि प्रत्येक प्रश्न ते स्वतः लक्ष देऊन बघतायत. आणि जास्त लक्ष दिलं की तुम्ही आहातच सगळं स्वतःच बघतेत, कार्यकर्त्याला काय काम आहे. म्हणजे त्यांचं काम असं आहे की पारदर्शकता पाहिलंय. आता लातूरच्या कचऱ्याचा प्रश्न मोठा झालाय का? 100% तुमच्या मताला मी सहमत आहे, कारण माझ्या वार्डात सुद्धा दुरावस्था झालेली, मला सुद्धा लोक शिव्या देतात. आणि हे चांगलं काम करण्यासाठी म्हणूनच साहेबांनी अशा एजन्सी नेमा की त्या फुलफिल असल्या पाहिजेत, ते त्याचा स्टेटस असलं पाहिजे आणि अशाच लोकांना ते काम द्यावं, हा मानस साहेबांचा आहे. आणि मग लोक म्हणतात एवढ्या हार्ड कंडिशन आहेत आणि त्याच्यामध्ये लोकलची एजन्सी उतरू शकतात. दीपक, अमित देशमुखला श्रेष्ठी लोक थोडं टाळण्याचा प्रयत्न करतात असं आम्हाला काही गोष्टी कानावर आली. कुठली श्रेष्ठी? जी काही तुमची काँग्रेसची सृष्टी आहे, पटोले गट वगैरे काही गट आहेत, साहेब श्रेष्ठी आहे ना. आता नाही नाही, अहो ते आता मराठवाड्यापुरती सृष्टी आहे. नाही, मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रापुरती नाही, दिल्लीपुरती श्रेष्ठी झाली. दिल्लीची श्रेष्ठी आहे आम्ही देशमुख साहेब. म्हणजे त्यांना दिल्लीच्या याचं घेतलेलं आहे, घ्यायची काय गरज आहे हो? आता आम्ही तिथे बसतो ना, महाराष्ट्रातले लोक येतात त्यांच्याकडे विधानसभेचं आम्हाला इथलं तिकीट द्या, आम्हाला इथलं तिकीट द्या. आता सृष्टीमध्ये अमित देशमुख पासून सृष्टी चालू होते. पंचदृष्टी पडू द्या फक्त त्यांच्यावर. म्हणजे अमिताभ बच्चन म्हणला हम जहां से खडे होते वहां से लाईन चालू होते. ही सत्य घटना आहे. हे खूप मोठं प्रस्त आहे. हे बोलून दाखवत नाहीत, कृतीतनं जाणवू देत नाहीत, परंतु हेच सत्य घटना आहे की देशाच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये हे देशमुख परिवार एक मोठा फॅक्ट आहे. आणि तुम्ही आता मराठवाड्यापुरतं का बोलताय? महाराष्ट्राचं बोला. आता 3 खासदार जर त्या एका माणसानं निवडून आणलाय ताकद लावून अमित देशमुख साहेबांनी, तर देशाचं नेतृत्व झालं ते. आणि आता नगरपालिकेचे महापालिकेचे तिकीट आता आमच्याकडे मागायला येतील लोक. तिथं फक्त आमदार खासदारकीचे तिकीट मागायला जायचं. आता तुम्ही म्हणालात ना तुम्हाला उद्या भविष्य काय, हे आमचं भविष्य आहे. साहेबांनी आम्हाला एवढे मोठेपणा दिलाय ना, हे तुम्ही बघू शकताय. एवढा विश्वास आहे आम्हाला. तुम्ही म्हणाला मगा की आता पुढे तुमचं काय राजकारणात. अहो साहेब मोठे झाले ना, त्यांच्या मोठेपणामध्ये वृक्षाखाली नाही, त्यांच्या कर्तृत्वामध्ये आमचं दळलंय, आमचं कृपाछत्राखाली. आणि त्यांच्या कृपाछत्राखाली नाही, त्यांच्या कृपेनं आम्ही आमच्या कृपाछत्राखाली लोक काम करतायत ना, त्यांचं कल्याण आम्ही करू शकतो. ही बोलायला ताकद अमित देशमुख साहेबांनी दिली. बरं, काय मुख्यमंत्री होण्याचे काही चान्सेस वाटते? आता मुख्यमंत्री एक 2-3 नावं आहेत, त्याच्यापैकी अमित देशमुख हे प्रथम नाव आहे माझ्या. का बरं नाही होणार? काय कमी आहे त्या व्यक्तीमध्ये? सगळं आहे. स्केल आहे, माणसं सांभाळायची ताकद आहे, लोकांचा ओढ आहे, आजी माझी आमदारांची गर्दी आहे. आणि उद्या काय झालेलं आहे, दीपक सुळ आमचा वकील आहे, मी पडलो एक छोटासा पत्रकार, त्यामुळे आता वकील साहेबापुढे मला काही जास्त आता प्रश्न विचारायची गरज वाटत नाही. मी निळू फुल्या बोलतो. माझ्या नेत्या हो, जगायला राशन आणि राजकारणाला भाषण. मग चला, माझी गाडी माझा नेत्यामध्ये सामील व्हा. रत्नाकर औसेकरचा आपला कार्यक्रम हो. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला, आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.